आणि सध्या संपूर्ण ठाणे असेल रायगड असेल या दोन जिल्ह्यांमध्ये हा आवाज दुमदुमतोय। टेनिस क्रिकेट विश्वातील तंत्रशुद्ध समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे ते आमचे अतिशय जवळचे मित्र आदरणीय दीपवीर बिराडे सरांचा आवाज आपण पुढच्या मॅचमध्ये पहिल्या सत्रामध्ये ऐकणार आहोत। धन्यवाद। कल्पेश भोईर यांनी लवकरच समालोचन कक्षाशी संपर्क साधायचे। धन्यवाद तुषारजी शिंदे सर, सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत। शिवप्रेमी शिरगाव आणि त्यांच्या विरोधात MS11 चापेवाडी पठार असा सामना निर्णायक पहिल्या फेरीतील ही अंतिम चौथी लढत। यानंतर सेकंड राऊंडच्या मॅचेस स्टार्ट होतील। सूचनेकडे लक्ष असू द्या। रविराज ब्लास्टर जांभोडे संघ आणि शिवप्रेमी नारायणगाव संघ जसा पहिला डाव संपेल आपल्याला टॉससाठी टॉस कपास कक्षामध्ये रिपोर्टिंग करावं लागेल। टफ अँड हार्ड लक आदर्श 11 धानेवली अपकमिंग टुर्नामेंटसाठी त्यांना आपण ऑल द बेस्ट देऊयात। विनिंग टीम जयगावदे स्पोर्ट्स डोंगरनावेला आपण करूयात कॉंग्रॅच्युलेशन आणि जाऊयात ऑनगोईंग मॅचकडे, ज्या ठिकाणी आजच्या निर्णायक अंतिम दिवसातील पहिल्या फेरीतील चौथा सामना हा व्होल्टेज मॅच काटेकी टक्कर महामुकाबला MS11 चाफेवाडी पठार आणि त्यांच्या विपक्षात शिवप्रेमी शिरगाव। सामना सुरू होतोय सलामीवीर मैदानामध्ये सचिन चोरगे मेजर आणि त्यांची सोबत देतोय वैभव सोकांडे। गोलंदाजीसाठी मॅन इन फॉर्म कैलास वाघ। सामना सुरू झालाय। दोन्ही टीमला सामन्याच्या दृष्टिकोनातून लक्ष शुभेच्छा। पहिला बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, वेग चांगला होता। ऑफस्टंपच्या बाहेर फुल लेंथ बॅट्समनला बीट करत असताना बॉल चालल्या पाठीमागे एसटी रक्षक बबलू पारदी। अर्थातच रॉकेच्या हातात डॉट बॉलला सुरुवात झालेली आहे। हाफ ट्रॅकर बॅकफुटवर आले पूलचा हा पॉवरफुल फटका मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे। शुपला शॉट फेम स्टार सचिन चोरगे मेजर यांच्या बॅटमधून या डावाचा पहिला मॅक्सिमम पूल अँड पॉवरफुल सिक्सर। अपयशी बॉलला त्याचं अंतिम साध्य साधलं। डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर आणखीन एक चौकार, 4 धावा। फुल लेंथ ड्राइव्ह केला समोर, मिड ऑफचा फिल्डर पोहोचलाय वाटेश मिडॉनच्या दरम्यान डायरेक्ट हिट। बॉल थोडा डायवर्ट झाला। आता दुसऱ्या धावेची संधी आहे आणि त्या संधीचं सोनं वैभव सोकांडेच्या सोबतीनं स्ट्रायकर लाईनला सचिन चोरगे मेजर यांनी केलेलं आहे। व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड ऑल्सो गुड कॉलिंग। 2 धावेच्या सोबतीनं धावसंख्या दाफलकावरती एकूण अंकित झाली ती 12 ऑन बोर्ड, 12 धावा दाफलकावरती। स्टिल 2 टू गो। 2 बॉल अजूनही फर्स्ट पॉवर प्ले से बाकी।
अपील झालेले मात्र पिचिंग आउटसाइड लेग स्टिक धावचीची संधी डायरेक्ट हिट आणि ती स्वीकारली आहे. बबलू पारदीनं ॲक्युरेट फेक दिली ऑन दी स्टंप फेकी. फलंदाज धावचीत. वैभव सोकांडे माघारी परततोय. सांघिक शिवश MS11 जयगावदेव क्रिकेट संघ चाफेवाडी पठारला. पहिला हादरा शिवप्रेमी शिरगावसाठी. आहोत MS11 जयगाव क्रिकेट संघ चाफेवाडी पठारला. या टीमचे पुरस्कर्ते गिरीजी बागारा भूषणजी भोईर MS स्पोर्टचे सर्व क्रीडानगरीमध्ये जर आपण उपस्थित असाल तर लगेचच मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधा. नुकताच दत्तादांदा बांडे यांची व्यासपीठावरती आपल्याला उपस्थिती लाभलेली आहे. या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचं देखील आपण करत वेलकम. व्यासपीठावरती आदर्श स्पोर्ट्स मसाजे सर्व त्याचबरोबर मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष मोहनजी खुने यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली. त्यांच्या समेत युवा उद्योजक रोहनजी दलवी, त्याचबरोबर सुजित तात्या खुने, शरददादा दस, लक्ष्मणदादा मार्के, गुरुनाथदादा मार्के, बालचंद्रदादा बिराडे, निलेशजी दस आणि त्या समेत आकाशजी बिराडे, तुषार शिंदे सर, त्याचबरोबर प्रणय मार्के, मयूर मार्के, जॅम सर, त्याचबरोबर ऑफिशियल डीजे ऑपरेटर सॅम सर, या सर्वांची उपस्थिती, त्या सर्वांचा मनपूर्वक आभार. अंतिम बॉलवरती निर्धाव चेंडूची मोहर लागलेली. सतीश सोकांडे मिस्टर 360 ऑफ शिवप्रेमी शिरगाव दाखल झाला होता स्ट्रायकर एंडला. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिलं षटक संपलं. धावा 12, एक धक्का बसलेला आहे. वैभव सोकांडे या सामन्यात शून्याचा चष्मा घालून तंबूच्या दिशेला रवाना झालेले आहेत. कॉलिंग चुकला आय थिंक त्या ठिकाणी. यष्टीरक्षक बबलू पारधी अर्थातच रॉकीजचं चांगलं बॅकअप आलं. धावा आपण बघत आहोत पहिल्या षटकाची अंतिम 12. स्पीडअप अपेक्षित बरोबर 12:45 पहिला बॉल पडलाय. सूचनेकडे लक्ष सुद्धा MS11 जयगावदेव क्रिकेट संघ चाफेवाडी पठार. सेकंड ओव्हर बॉलिंग मार्कवरती फ्रंटलाईन गोलंदाज विकी कातवाराचा वापर करण्याचा आता संघ कर्णधारांनी निश्चित केलेला आहे. निर्णायक सामना यानंतर सेकंड राऊंडच्या लढतींना सुरुवात होईल. 4 ओव्हरच्या मॅचेस असतील. टॉससाठी फर्स्ट इनिंग कंप्लीट झाल्यानंतर रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. वेलकम रोहन मार्के यांची उपस्थिती लाभलेली आहे. त्यांचे स्वागत. सेकंड पॉवर प्ले बॉलिंग मार्कवर विकी. पहिला बॉल बॅटची कडा अपील आणि यष्टीरक्षक बबलू पारदीनं स्वीकारलाय झेल. एससीडीज फलंदाज बाद. सचिन चोरगे माघारी परत आहेत. दुसरा हादरा शिवप्रेमी शिरगाव विकी कातवाराला मिळते पहिलं सुयश, तर सांघिक सफलता दुसरी. MS11 जयगावदेव क्रिकेट संघ चाफेवाडी. मार्कवरती फ्रंटलाईन गोलंदाज जो नेहमी P1 मध्ये असतो आता P2 मध्ये विकी कातवारा. बॅकफुटवर आले. शॉर्ट ऑफ लेंथ होता. हुक केलाय. बॉल पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पहिला टप्पा घेतल्याबरोबर बॉल खेळाडू कक्ष गाठतोय आणि खेळाडूंना अभिवादन करून त्यांना सलामी देतोय. 1 बॉल ओव्हर दिलाय. गणेश आप्पा चोरगे यांची सुरुवात दमदार. आप्पाचा विषय हार्ड चौकार. शुद्ध फलंदाजीसाठी जाणलं जातं क्रिकेट. बॉलच्या मेरिटनुसार खेळण्यासाठी जाणलं जातं क्रिकेट. गणेश चोरगेचं स्ट्रेट बॅटर लॉफ्ट केला समोर. लॉंग ऑफ ला फिल्डर. विकेट आता धोक्यात आहे. सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच ड्रॉप. लॉंग ऑफ ला फिल्डर आपण बघत आहोत कल्पेश कातवारा, ज्याच्याकडून 100 पैकी 99 झेल अशा पद्धतीचे डेफिनेटली पकडले जातील. मात्र तो एक झेल
याची शक्यता नाकार देत होती, तो हात झेल होता. एक सिंगल धाव. गणेश चोरगे आप्पा यांना दिलं गेलेलं जीवदान. धावसंख्या या सिंगल धाब्याच्या साह्यानं सध्या आपण बघत आहोत 17. बॅकफुटवर आले लेटकट. थर्ड मॅनच्या फिल्डरला चकून फसून बॉल मागे. बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर पाठवण्या परिस्थितीत वेल गुड स्टॉप. बॅकअपसाठी फिल्डर आपण बघत आहोत प्रवीण उपस्थित होते. तिसऱ्या धाब्याचा कॉल या दरम्यान सुरू झाला आणि तिसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात दोन्ही फलंदाज यशस्वी होत असताना आपण बघत आहोत. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 3 धाब्याच्या सोबतीने धावसंख्या दाफलकावरती एकूण अंकित झालेले आपण बघत आहोत ती 20 ऑन बोर्ड, 20 धावा दाफलकावर. आपण बघत आहोत 24 ऑन बोर्ड, 24 धावा दाफलकावर. या अगोदरच मी उल्लेख केला होता, गणेश अप्पा चोरगे म्हटलं तर तंत्रशुद्ध खेळीसाठी जाणल्या जातात, बॉलच्या मेरिटनुसार खेळण्यासाठी जाणल्या जातात आणि त्यांचा झेल जर तुम्ही सोडाल तर मोबदला तुम्हाला मोजावाच लागेल. चौकार या षटकातील दुसरा त्यांच्या बॅटमधून आलेला आहे. धावसंख्या 24. अधिकचा वेळ घेऊ नका. बॅटर त्याचबरोबर फिल्डिंग करणारी टीम MS11 जयगावदेव क्रिकेट संघ चाफेवाडी पठार. स्पीडअप अपेक्षित आहे, लक्ष सुद्धा. बॅकफुटवर आले. स्क्वेअर ड्राईव्ह. बॅकवर्ड पॉईंटला फिल्डर उपस्थित आहेत. थोडे फंबल झाले पहिल्या अड्ड्यामध्ये प्रवीण, तदनंतर त्यांनी स्वतःला सावरलेलं आहे. बॅकअप लेट पण थेट आलं. एक सिंगल धाव. धावसंख्या या सिंगल धाब्याच्या साह्यानं सध्या धावसंख्या आपण बघत आहोत 12.50 धाब्याच्या धावगतीनं. आफ्टर एंड ऑफ 2 ओव्हर्स ऑफ पॉवर प्ले. पॉवर प्लेची 2 षटकं समाप्त झाल्यानंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 25 सध्या 25 धावा दाफलकावर. दोन षटकांच्या अंती 25-25. तिसऱ्या षटकात सेकंड स्पेलमध्ये कैलास, ज्याची सुरुवात डॉट बॉलला झालेली आहे. अलीकडे विथ द बॅट विथ द बॉल दोन्ही डिपार्टमेंटमध्ये यंदाच्या हंगामात स्पेशली खास करून चांगले योगदान आम्ही पाहिलेले. चेतन स्मृती चषकामध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीराचा किताब याच कैलास वाघनं पटकावला होता. तोच कॉन्फिडन्स घेऊन आज पुन्हा एकदा त्याच क्रीडानगरीमध्ये तो दाखल झालेला आहे. पहिला चेंडू डॉट. हुक करतायत क्षेत्ररक्षक, जवळपास कोणी नाही आहेत. बॅकवर्ड स्कोरलेगचे फिल्डर पोहोचतील, काय स्थितीच पोहोचलेले आहेत. बॅकअप जोपर्यंत केलं जाईल, नॉनस्ट्राकर एंडवरून सेकंडचा कॉल दिला होता सतीशनं आणि त्या 2 धावा सध्या सहजरित्या प्राप्त होत असताना 2 धाव्याच्या सोबतीनं धावसंख्या दाफलकावरती एकूण अंकित झाली ती 27-27. तिसऱ्या विकेटच्या दरम्यान ही भागीदारी, ही पार्टनरशिप सध्या रंगत असताना बॉल थोडा खाली राहिला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न तो फसलेला आहे. जो बाउन्स अपेक्षित होता गणेश चोरगे आप्पा यांना, तो बाउन्स या बॉलवरती मिळाला नाही. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट इन फ्रंट ऑफ स्टंप. शूटर बॉल जो अगदी यष्ट्यांच्या समांतर उंचीनं पाठीमागे यष्टी रक्षक बबलू पारदी अर्थातच रॉकीच्या दिशेने मार्गस्थ होतोय. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. धावसंख्या सध्या स्थिरावलेली 27-27. हाफ ट्रॅकर फोर्स केला समोर. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन थोडा वाईड शुभ आहे. विकी कातवाराचा प्रयत्न, व्हेरी गुड एफर्ट. जबरदस्त क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 2 धावा. तिसऱ्या धाब्याचा कॉल सुरू होता, मात्र 2च धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. क्लीन अँड क्लिअर एफर्ट इन टू द रिजन ऑफ स्ट्रेटिश लॉंग ऑन फ्रॉम विकी कातवारा.
क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड फिल्डिंगचा दर्जा या मॅचमध्ये सध्या जपत असताना आपण बघत आहोत टीम MS11 जयगावदेव क्रिकेट संघ चाफेवाडी पठार. 2 धावा, धावसंख्या 29, स्टील 2 टू गो. टीव्ही अंपायरची मदत मागितली सिटीज. विथ द हेल्प ऑफ टेलिकास्ट टीम आता आपल्याला पाहावं लागेल एक्झॅक्टली ज्या वेळेला चेंडू अडवला गेला, जंप ज्या वेळेला विकी कातवारेनं मारली त्यावेळेला चेंडू त्याच्या हातात होता, त्याचा शरीराचा कुठलाही भाग सीमारेषेला स्पर्श झाला की नाही हे पाहावं लागेल. इट इज क्लीन सेव्ह. त्याचे दोन्ही पाय हवेत होते, बॉल त्यानं आतमध्ये ढकललाय. गुड फिल्डिंग. 2च धावा, धावसंख्या 2 धाव्याच्या साह्याने सध्या आपण बघत आहोत. सध्या मार्गस्थ झाले ते एकूण 29 धावा. स्टील 2 टू गो. ड्रिंक स्टॉल बी गेटिंग रेडी. बॅकफुटवर आले, कव्हर्स मध्ये लफ्टेड कव्हर ड्राईव्ह. फिल्डर जवळपास कोणी उपस्थित नाहीयेत. 1 बॉल ओव्हर द रो. बॉल चाललाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकार. गुड शॉट. चौकाराच्या साईडनं धावसंख्या गतिमान झालेली आपण बघत आहोत. 33 धावा. गणेश अप्पा चोरगे यांचा सोडलेला झेल आणि तदनंतर या सामन्यात चांगला उपद्रव आतापर्यंत त्यांनी केलाय. धावा 33. ऑन साइडला फुल टॉस आणि फुल टॉस वर फुल टोल वसूल केलाय. बॉल पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आउट ऑफ द पार्क. यूज इट. मॅक्सिमम सिक्सर. समाप्त झालेले. धावसंख्या 39. अवघ्या 5 धाब्यावरती जीवदान दिलं होतं गणेश अप्पा चोरगे यांना. 10 चेंडूत सध्या 24 धाब्याचं त्यांचं योगदान. 3 चौकार 1 षटकार. 240चा त्यांचा बॅटिंग स्ट्राईक रेट त्यांची सोबत सतीश सोकांडे देतोय. 2 चेंडूत 3 धाब्याचं योगदान सचिन चोरगे मेजर यांचं. 6 चेंडूत 12 धाब्याचं योगदान आपण पाहिलं. वैभव सोकांडे या सामन्यात अपयशी ठरले. एकही धाव विथ द बॅट त्यांना स्कोर करता आली नाही आणि सध्याच्या स्थितीला या मॅचमध्ये सध्याच्या घडीला चांगला वेग गणेश अप्पा चोरगे आणि सतीश सोकांडे यांच्या दरम्यान. 11 बॉलमध्ये 27 धाब्याची भागीदारी झाल्यानंतर 13.33 धाब्याच्या धावगतीनं स्कोर सध्या 39-39. न्यू बॅटर अविनाश सध्या बॉलिंग मार्कवरती. जेव्हा गणेश अप्पा चोरगे दाखल झाले होते, नवीन फलंदाज त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. झेलची संधी बनली होती. न्यू बॅटर जेव्हा मैदानामध्ये जात असतो त्याच्याकडे तसा कॉन्फिडन्स नव्हतो, कारण त्याचा इनिंग स्टार्ट होत असतो, डाव स्टार्ट होत असतो. मात्र लॉंग ऑफला जसा झेल सुटला तसा सध्या खेळ गाजवलाय तो गणेश अप्पा चोरगे यांनी. स्टॅकर येईल सतीश. स्विच हिट. रिव्हर्स अटेम्प्ट. पहिला बॉल कमी गतीने टाकला होता. फसवा चेंडू होता. धीमा चेंडू होता. लाईन रीड करता आली नाही. सतीश सुकांडेला डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला धावसंख्या ही स्थिरावलेली आपण बघत आहोत. 39-39 धावा. 11 चेंडू अजूनही पहिल्या डावाचे बाकी आहेत. पाच कितीपर्यंत मजल मारेल अर्थातच संघ शिवप्रेमी शिरगाव. स्ट्रेट बॅटनं फोर्स केला समोर. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला त्याच्या मस्तकावरती दस्तक देत बॉल अगदी हुतात्मा स्टँडच्या बाजूने जाऊन विसावतोय. सतीश सोकांडे यांचं आक्रमण. षटकार.
मदतीनं फ्लाय झाली 45 धावा सध्या धावफलकावर. स्विच हिट रिव्हर्स अटेम्प्ट फटका फसलाय बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर उपस्थित आहेत. व्हेरी गुड जजमेंट कॅच वेल जज अँड इक्वली टेकन. चांगलं जजमेंट चांगला पूर्वानुमान बॅकवर्ड पॉइंटच्या फिल्डरचा फलंदाज बाद. सतीश सोकांडे माघारी परततोय. 45 ला तिसरा आद्रा शिवप्रेमी शिरगावला. त्यांना पाहायला मिळत आहेत. बॅटिंगसाठी पाहिलं तर दर्शन शिंदे न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक प्रतिभा संपन्न अष्टपैलू खेळाडू. स्कोर सध्या 45 तिसरा धक्का नुकताच बसलेला आहे. सतीश सोंगाडे स्विचिटच्या अटेम्प्टमध्ये माघारी परतलेले आहेत. कमी गतीने टाकलेला फुलटॉस होता. सातत्यानं वेगामध्ये मिश्रण फसवी गोलंदाजी चकवी गोलंदाजी नेहमीच आपण बघत असतो अविनाश कडून. आणि या षटकात आतापर्यंत त्यानं यशस्वी कामगिरी केलेली आहे. एक षटकाराचा अपवाद वगळला तर ओव्हरऑल 2 डॉट आणि 1 विकेट 4 बॉलमध्ये अवघ्या 6 धावा त्यानं खर्च केलेला आहे. स्कोर 45-45. फुल टॉस लॉफ्ट केला समोर लॉंग ऑफला फिल्डर डबल मॅन्डेट झाले. कल्पेश होते विकी होते. सिडीज सेकंडचा कॉल धावचीची संधी बनली आहे आणि पंचांनी आता तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे. एसडीज टेक्निकल टीमचा सपोर्ट आता आपल्याला घ्यावा लागेल. थर्ड अंपायरची मागणी करण्यात आलेली आहे. बाकी फिल्डर्स आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. नेक्स्ट मॅच अलर्ट कॉल आम्ही करत आहोत. शिवप्रेमी नारायणगाव आणि त्यांच्या विरोधात रविराज ब्लास्टर जांभुर्डे. दोन्ही टीमच्या संघनायकांनी जसं सत्र संपेल तसं टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. ओयूटी इट्स आउट. गणेश अप्पा चोरगे आता माघारी परत आहेत. दुसऱ्या धावेचा अनाटाय प्रयत्न. असं म्हटलं जातं नेव्हर टेक अ रन ऑन मिसफिल्ड आणि तो घेण्याचा प्रयत्न झाला तो फसला. चांगले सेट होते गणेश अप्पा. 10 चेंडूत 24 धावेचं योगदान आलं होतं. मात्र सरदेशेवटी धावचित होताना ते माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. गणेश अप्पा चोरगे बॅक टू द पॅव्हिलियन. सुत्यंत वापर सेकंडचा कॉल विकेट धोक्यात होते. अदरवाईज जर कलेक्शन चांगलं राहिलं असतं बॅकअप चांगला आला असतं गोलंदाज अविनाशचं. मात्र रियाज शेख नॉस्ट्रा करेला पॉपिंग क्रीजमध्ये रिटर्न क्रीजमध्ये सुखरूप परतलेले आहेत. तोपर्यंत 2 धावा षटक 4 संपली. धावा संख्या 12.00 धाव्याच्या धावगतीने आतापर्यंत 48 धावा. कल्पेश भोईर चंद्रकांत दादा बिराडे आपल्या प्रतीक्षेत आहेत. लगेचच आपण संपर्क साधा. तू धावतात मध्ये 5वं अंतिम षटक गोलंदाजीसाठी स्वतः संगणक संघकर्णधार नियुक्ती करण्यात आलेली आहे ती कल्पेश कातवाराची. धावसंख्या 4 षटकांची अंती 48-48. स्पीडअप अपेक्षित आहे. दोन्ही टीम लक्ष सुद्धा थोडी घाई करा. पहिलाच बॉल बॅटची कडा घेऊन मागे जातो. फनलेगला बॅकअप आलेलं रियाज शेख ज्यांच्याकडे
क्षमता आहे, गुणवत्ता आहे. हार्ड हिटर बॅटिंगसाठी ते जाणले जातात. मात्र पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न त्यांचा फसलेला आहे. आतली कडा घेऊन बॉल फाईन लेगला एक सिंगल धाव. धावसंख्या 49, 49. धक्के 4 आतापर्यंत या मॅचमध्ये बसलेले आहेत. शफल 11 सोन खेळण्याचा प्रयत्न. लाईन खराब आहे. इट इज वाईड. एक अतिरिक्त धाव सध्या ॲड केली जाईल बॅटिंग करत असताना शिवप्रेमी शिरगाव क्रिकेट संघाच्या खात्यात. आणि या एक्स्ट्रा एका धाब्याच्या सोबतीनं सध्या स्कोर आपण बघत आहोत 50 अप. सांघिक अर्धशतक सध्या दाफलकरती नोंदवलं जातं. 50 धावा सध्या स्कोरबोर्डवर आपण बघत आहोत. ऑन साईडला यावेळेस चांगलं टायमिंग, चांगलं एलिमिनेशन आणि त्याच्याही पलीकडे उत्तम डिस्टन्स. बॉल सीमारेषेच्या बाहेर. दर्शन शिंदेच्या बॅटमधून हा षटकार. 6 धावा मॅक्सिमम. बघत आहोत अब तक 56. धावा 56, 56. ऑफ साइडला स्लॉसिप करण्याचा प्रयत्न. बॅट्समॅनला फॉलो करण्यात आलं होतं. वेगवान फुल लेंथ होता. आक्रमण करण्याचा प्रयत्न तो फसलेला आहे. षटकारानंतर सध्या वापसी होत असताना, कमबॅक होत असताना या षटकात आपण बघत आहोत गोलंदाज कल्पेश कडून. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 56 धावा. फटका यावेळेस गॅप मध्ये. मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधोमध 1 बॉल ओव्हर दी लाईन. गॅप शॉट सिलेक्शन. दर्शन शिंदे अंतिम षटकात आता चांगलाच बरसलाय तो कल्पेश कातोराच्या अगेन्स्ट. स्लॉग हिटिंगचा अप्रतिम नजराना. चौकार. फुल लेंथ सेमी हेलिकॉप्टर. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह. फिल्डर पाठवण्या परिस्थितीत बॅकवर्ड पॉइंटला बॉल अडवण्याचा प्रयत्न. बॅकअपसाठी आलेला खेळाडू देखील स्लाइड ऑन झालेला आहे. शारीरिक संतुलन त्यानं गमावलं आहे. चौथ्या धावेचा प्रयत्न. दर्शन शिंदे स्ट्रायकर एंडला परतला जरूर, मात्र चौथ्या धावेचा प्रयत्नात नॉस्ट्रायकर एंडला रियाज शेखला आता माघारी यावं लागेल. 63 वरती 5 आदरा शिवप्रेमी शिरगाव क्रिकेट संघाला. शिरगाव क्रिकेट संघासाठी आणि पहिल्या डावाच्या अंती षटकारानं समारोप झाल्यानंतर धावसंख्या 69, 69, 70चं टार्गेट जयगावदेव क्रिकेट संघ MS11 चापेवाडी पठार समोर. आपण कव्हर करणार आहोत आदर्श स्पोर्ट्स ऑफ मस्साचे सर्व प्रोप्रायटर मोहनदादा खुणे, त्याचबरोबर मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष दादांच्या शुभस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय. द्वितीय फेरीतील पहिला सामना 4 मॅच रविराज ब्लास्टर जांभोडे त्यांच्या विपक्षात शिवप्रेमी नारायणगाव. दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना आहे टॉससाठी इमिडिएटली टॉस कपास कक्षामध्ये आपण उपस्थित व्हा. नारायणगावचे कॅप्टन आलेले आहेत. जांभोडे टीम आपला देखील संघनायक लगेचच उपस्थित करा.
जे संगणक उपस्थित झालेले आहेत बोंजे खुने मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष तथा आदर्श स्पोर्ट्स मसाचे प्रोप्रायटर डोंगरडावे गावातील उद्योजक समाजसेवक यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करत आहोत. 4 ओव्हरची मॅच रविराज ब्लास्टर जांभोटे आणि त्यांच्या विरोधात शिवप्रेमी नारायणगाव. बॅटिंगसाठी ओपनिंग पेअर पाठवून द्या. MS11 चापेवाडी पठार. अधिकचा वेळ आपण घेऊ नका. बॉल फर्स्ट एसीडीज. शिवप्रेमी नारायणगावनं टॉस जिंकला. पहिल्या डावात ते क्षेत्ररक्षण करतात. बॅटिंगचं इन्व्हिटेशन त्यांनी दिलंय रविराज ब्लास्टर जांभोटे क्रिकेट संघाला. दोन्ही टीमनं यानंतरच्या सामन्यासाठी सज्ज व्हा. द्वितीय सत्र सुरू होतंय. पहिल्या डावामध्ये एकंदरीत बनवल्या गेल्या त्या धावा 69 आणि 70 धावेचं टार्गेट. कॉम्बॉक्समध्ये करूयात अपेक्षित बदलाव. इन्व्हाइट करूयात व्हाईस ऑफ बदलापूर तुषार शिंदे सरांना. थँक्यू सो मच. आणि धन्यवाद दीपवीर बिराडे सरांचे आभार ज्यांनी खरं तर खेळाच्या पूर्वार्धामध्ये समालोचन केलं. आज इन ॲक्शनमध्ये देखील आहेत आणि एक सामना जिंकलाय. आपण पाहतोय जय गावदेव स्पोर्ट डोंगर नावे संघानं आदर्श 11 धानिवली संघ तिथे पराभूत झालाय. पहिला बॉल ऑन साइडला इथे आपण पाहतोय. फटका खेचायचा होता. कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नाहीये. एका धावेची प्राप्ती होईल आणि एका धावेने धावांचा श्रीगणेशा होईल. बबलू आणि कल्पेश ही जोडी मैदानावरती. MS11 चाफेवाडी आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवप्रेमी शिरगाव अशी मॅच मैदानावरती सुरू आहे. पहिल्या खेळाच्या सत्रामध्ये पूर्वार्धामध्ये 69 धावा झाल्या. 70 धाव्यांचं लक्ष. इथे बॉल लॉफ्ट केलाय आणि खूप दूरवरती हा बॉल जाईल. लॉफ्टेड हा ड्राईव्ह आपण पाहतोय आणि बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. सिक्सर. लाईन मध्ये फलंदाज आले आणि काऊ कॉर्नर रिजनला हा षटकार आलाय. फलंदाज कल्पेश यांच्या बॅटमधून एक कल्पक फटका जिथे क्रिकेटच्या पुस्तकातील फटका देखील तुम्ही म्हणू शकता किंवा कॉपी बुक स्टाईल हा फटका होता. षटकार तिथे आलाय. 7 धावा धावपलकावरती 7. खरं तर क्रिकेटचं पुस्तक कन्व्हेन्शनल स्ट्रोकसाठी ओळखलं जायचं परंतु आता फलंदाज इतके अनकन्व्हेन्शनल झाले. तिथे अपील आहे पंचांकडे परंतु अपील पंचांनी फेटाळली आहे. फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित असतील. दर्शन गोलंदाजी ट्रॅकवरती आणि इथे बॉल डॉट आलाय. 7 धावा धावपलकावरती. कल्पेश आणि बबलू ही जोडी मैदानावरती. दर्शन आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. लक्ष 70 धाव्यांचं आहे. स्टेप आउट झालेत. फटका पॉइंट रिचनला. क्षेत्ररक्षक बॉलला रोखतील 38 सर्कलच्या आतमध्ये. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाते. 8 धावा धावपलकावरती. 8 विदाऊट लॉस. शिवप्रेमी शिरगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये MS11 चाफेवाडी अशी मॅच मैदानावरती सुरू आहे. 26 बॉलमध्ये 62 धाव्यांची आवश्यकता आहे. 26 बॉल आणि 62 धावा अजून देखील बनवायच्यात.
प्ले अँड मिस, कहीं पे निगाह है कहीं पे निशाण, अशा रीतीने खेळण्याचा प्रयत्न, बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी. हा डॉट बॉल. बॅट आणि बॉलचा काही संपर्क कुठेही नव्हता, ज्या पद्धतीने बॅट स्विंग झाली. डॉट बॉल. हा देखील चांगला बॉल. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. एका षटकाचा खेळ संपलाय. 8 धावा धावपलकावरती, 8 विदाऊट लॉस. कल्पेश आणि बबलू ही जोडी मैदानावरती, परंतु धावांचा पाठलाग करताना धावा शोधाव्या लागतील. 24 बॉलमध्ये 62 धाव्यांची आवश्यकता आहे. 24 बॉल 62 धावा. थोडीशी घाई करा. 8 धावा धावपलकावरती. आठ धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. 24 बॉलमध्ये 62 धावा अजून देखील बनवायच्यात. वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय आणि स्पर्धेचा क्लायमॅक्स डे, अंतिम दिवस, मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा. खरं तर डे ऑफ डिफरन्सची ही मॅच सुरू आहे, कारण इथून एक संघ आपल्याला बक्षीस पात्र फेरीसाठी मिळणार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलर लेनचा बॉल, फ्लिक ऑफ द रिस्ट, डीप मिड विकेट रिजनला. काऊ कॉर्नरचे खेळाडू पोहोचलेत. मिक्सअप झालंय विकेटवरती आणि तिथे फलंदाज बबलू धावबाद. विकेट. पलीकडे हा आलाय वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक चौकार.
18 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या 2 षटकांमध्ये 9च्या धावगतीने धावा आल्यात केवळ 18 आणि आता 18 बॉलमध्ये 52 बनवायच्यात. आस्किंग रन रेट 17.33 आहे आणि इथून मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील, त्याखेरीज पर्याय नसणार आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 मध्ये 52 बनवायच्यात. स्लॉट मध्ये बॉल होता. हाफ वॉली समोरच्या दिशेने आक्रमण. लॉंग ऑन रिजनला कॉपी बुक स्टाईल लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह सिक्सर. पुढचा बॉल दर्शक यांचा आपण पाहतोय. अख्खो टप्प्याचा बॉल होता. डीप मध्ये सचिन सोरगे सर आहेत. एका अटेम्प्ट मध्ये बॉलला उचलले, फेकी करतील. केवळ 1 धाव फंबल इथे झाले आणि खरे तर आपण पाहतोय किती ताकद आहे हातामध्ये सचिन सोरगे सरांच्या. तुमच्या लक्षात आलं असेल रॉकेट थ्रो डीप मधून गेला. एका धावेची प्राप्ती होईल. पंचवीस धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मार्ग असतंय. गोलंदाजी ट्रॅकवरती दर्शन. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. शरीरापासून दूर हा बॉल वाईड आहे. अवांतर धाव इथे मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. पंच मंदार राणे आणि पंच मयूर मार्के दोघांचंही कौतुक आहे. अतिशय चांगली कामगिरी गेल्या 2 दिवसांमध्ये दोघांचीही राहिली. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. फ्लिक ऑफ द रिस्ट. गॅप मध्ये बॉल आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. खाली इलाका वहा कर दिया धमाका. वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक चौकार. तीस धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 1 विकेट. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. लीगल 15 डिलिव्हरीज रिमेनिंग इन दिस इनिंग. रिक्वायर्ड 40 रन्स. 15 बॉल मध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. यावेळेस मात्र बॉल पडल्यानंतर फलंदाजाच्या दिशेने गेला. यष्टनच्या अगदी जवळून यष्टरक्षकाचा वेध घेतोय. हा बॉल डॉट असेल. 14 बॉल मध्ये 40 बनवायच्यात. एखादा मोठा फटका इथे देखील शोधावा लागेल. या षटकामध्ये बॅटिंग करणारी टीम अर्थात MS11 चाफेवाडी संघाला. डाऊन दिले हा बॉल. इथे खूप फाईन गेलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये 5 धावा इथे नशिबाच्या मिळतील. पहिल्या 16 बॉल मध्ये 35 धावा आल्यात आणि पुढच्या 14 मध्ये 35 धाव्यांची आवश्यकता आहे. 16 बॉल मध्ये 35 आल्यात आणि पुढच्या 14 बॉल मध्ये 35 बनवायच्यात. मॅच अजून देखील बॅलन्स आहे आणि इथून या मॅचचा निकाल कोणत्याही दिशेने जाऊ शकतो. 2 बॉल शिल्लक या षटकामधले. ओ यावेळी शरीरापासून दूर ठेवलं आहे बॉलला. पडल्यानंतर बाहेरच्या थोडासा हलक्याचा बाहेरच्या दिशेने कट झालाय. डॉट बॉल.
13 बॉल आणि 35 धाव्यांची आवश्यकता. खूप महत्त्वाचे 2 बॉल होते या षटकामधले. यस, ड्रिंक्स ट्रॉली विल बी रेडी. लिडिंग एज हवेत बॉल, गोलंदाज कॉल करतायत कॉट अँड बोल्ड, आत्मनिर्भर ते बनलेत. झेल टिपलाय, 12 मध्ये 35 पाहिजेत आणि मैदानामध्ये ड्रिंक्स. बारा बॉल आणि 12 बॉलमध्ये 35 धाव्यांची आवश्यकता आहे. आता 18 मध्ये 35 झाल्यात पहिले, आता 12 मध्ये 35 बनवायच्यात. खेळाचं खरं तर आपण पाहतोय उत्तरार्ध सुरू आहे. लक्ष थोडंसं कठीण आता निश्चित झालंय, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीही नाही आहे आणि प्रत्येक गोष्ट इथे शक्य आहे, परंतु तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. असं म्हणतात ना, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही आहे. जीवनामध्ये स्वतःला नेहमी सांगत राहा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे. प्रयत्न तुम्हाला प्रामाणिकपणे करावे लागतील. जिंकायचं असेल तर संघर्ष आहे. असं म्हणतात ना, जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष यहाँ कोई महान नहीं होता, जब तक ना पडे हातोडी के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. पहा, दगडाला असं म्हणतात ना, टाक्याचे घाव शोषावे लागतात आणि त्यानंतर देव पण त्याला येत असतं. तसं माणसाचं जीवन आहे आणि हा क्रिकेटचा खेळ याचा खूप साम्य आहे. तिथे देखील संघर्ष जीवनामध्ये खूप जास्ती असतो आणि क्रिकेट देखील तुम्हाला संघर्ष करायला लावतं आणि संघर्षामधून माणूस घडत असतो. यश आणि अपयश पचवायला शिकवणारा हा खेळ क्रिकेटचा खेळ आहे. आपल्या गावासाठी आणि गावाच्या नावासाठी खेळणारे सर्व खेळाडू आज या स्पर्धेमध्ये. 12 बॉल 35 धाव्यांची आवश्यकता. पहिला बॉल समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका आपण पाहतोय. लॉंग ऑफ लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक खूप वेगाने बॉलच्या दिशेने 2 धावांचा प्रयत्न झालाय आणि सफलतापूर्वक तिथे 2 धावा प्राप्त केल्या जातील. अप्रतिम फटका होता, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. 11 बॉल 33 धाव्यांची आवश्यकता. 11 बॉल 33 धावा इथून आवश्यक आहे. 37 झालेत, 11 मध्ये 33 पाहिजेत. वेगाने पुढे जावं लागेल, वेग पकडावा लागेल, वेग धारण करावा लागेल. ऑफस्टंपच्या खूप जास्ती बाहेर हा बॉल पडलाय आणि पंचांनी गोलंदाजाला दंडित केलं 1 धावे करता. ये गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी, ये बताया गया है. व्हाईट बॉल. 11 बॉल 32 धाव्यांची आवश्यकता. 38 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओ लॉफ्ट केलाय, लॉंग ऑफ रिजनला क्षेत्ररक्षक 1 धाव प्राप्त होईल. दुसरी धाव तिथे उपलब्ध नाहीये. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आपण पाहिला. 1च धाव देऊन जाईल. 10 बॉल मध्ये 31 पाहिजेत. आता संघर्ष जास्ती करावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. प्रत्येक बॉलवरती मोठा फटका इथून शोधावा लागेल, त्याखेरीज पर्याय नाहीये. आस्किंग रन रेट खूप जास्ती आता वधारले. 10 बॉल मध्ये 31 धाव्यांची आवश्यकता. वधारणे म्हणजे मराठीमध्ये वाढणे. तुम्ही हे सेन्सेक्सच्या बाबतीत ऐकलं असेल, सेन्सेक्स शेअर बाजार वधारला, असं कधी ऐकलं असेल. इथे सरळ बॅटने प्रहार केलाय, लॉंग ऑन रिजनला, नो बॉल आणि बॉल जाईल आउट ऑफ द पार्क.
षटकार 6 धावा, कमालीचा फटका आपण पाहतोय. फुलर लेनचा बॉल आणि तिथे आपण पाहतोय पॉपिंग क्रीजचा नो बॉल पंचांनी घोषित केलाय. षटकार आलाय, पुढचा बॉल फ्री हिट. मॅच मध्ये ट्विस्ट. चेक केलं आपण रिप्ले आपल्या स्क्रीनवरती देखील आपण देतोय. 10 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. रिप्ले आपल्या स्क्रीनवरती देखील आपण पाहिला. दूध का दूध पाणी का पाणी. 10 बॉल 24 धावांची आवश्यकता आहे. ऑन साइडला इथे मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. फ्रीडचा बॉल आणि फ्रीडच्या बॉलवरती तुम्ही धावबाद नक्की होऊ शकता. फलंदाज धावबाद, विकेट. नवीन फलंदाज अविनाश मैदानावरती दाखल झालेत. 46 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे MS11 चाफेवाडी संघाला, परंतु इथे विकेट येताना पाहायला मिळत आहेत. शिवप्रेमी शिरगाव संघ या सामन्यावरती आपली पकड थोडीशी मजबूत त्यांनी केली आहे, परंतु अजून देखील संधी आहे MS11 चाफेवाडी संघाकडे. इथूनही विजय मिळवला जाऊ शकतो. लॉफ्ट केलाय लॉंग ऑफ रिजनला क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल तिथे टिपलाय आणि आणखी एक धक्का लागलाय बॅटिंग करणारी टीम MS11 चाफेवाडी संघाला. फलंदाज बाद, इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता. लॉंग ऑफ रिजनला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचलेत. संपूर्ण समर्पण तिथे पाहायला मिळतंय. झेल टिपलाय, आली विकेट. फलंदाज बाद.
जुनी आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानावरती पोहोचलेत. 8 बॉलमध्ये 24 धावा. प्ले अँड मिस डॉट बॉल आणखी एक तुम्हाला पाहायला मिळेल. जांभुडे आणि नारायणगाव. समर इन डिलिव्हरी. बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. आपण पाहतो तिथे रब पॅचेस तयार झालेत विकेटवरती. त्याच्यावरती बॉल पडल्यावरती बॉल थोडासा खाली राहिलाय. आज 3:30 वाजता खानिवरे फाटा येथे 1ली ते 7वी मुलांना बॅग म्हणजे दप्तर वाटण्याचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. तसेच पालकांनी आणि मुलांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे. समस्त ग्रामस्थ मंडळ जांभुर्डे यांच्या वतीने हा कार्यक्रम आहे. मुलांसाठी 1ली ते 7वी बॅग देखील आहे. बस्कर देखील आहे. बस्कर आहे बसण्यासाठी, चटई आपण त्याला म्हणतो. आणि चप्पल देखील मुलांना देण्यात येणार आहे. तर ही संधी आहे. 1ली ते 7वी जेही मुलं आहेत त्यांना विनंती आहे, 3:30 वाजता या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. आणि मी त्यासाठी कौतुक करेल या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ जांभुर्डे यांचं. कारण अतिशय स्तुत्य उपक्रम आपण हातामध्ये घेतला आहे. आणि शिक्षणासाठी काम करणं खूप गरजेचं आहे. शिक्षण आपल्या भारतामध्ये खूप महाग आहे. आणि शिक्षण जर स्वस्त झालं तर गरिबांची मुलं शिकतील आणि क्लास 1 क्लास 2 अधिकारी देखील गरिबांची मुलं होतील. तर शिक्षणासाठी जितकं आपल्याला करता येईल क्रिकेटच्या स्पर्धा कराच, नो डाऊट्स अबाउट दॅट. मैदानी खेळ महत्त्वाचे आहेत. परंतु शिक्षण क्षेत्रामध्ये इथे जे उद्योजक आणि लाईव्हला जे आम्हाला ऐकतात त्यांना सर्वांना विनंती आहे, शिक्षण क्षेत्रासाठी आपल्याकडे जर पैसा असेल तर जितका जास्ती पैसा आपल्याला शिक्षण या क्षेत्रासाठी देता येईल तेवढा प्रत्येकाने दिला पाहिजे. आणि तुमच्या उपक्रमाला मी समालोचक म्हणून माझा हॅट्स ऑफ आहे. 6 बॉल 24 धाव्यांची आवश्यकता आहे. 46 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6 बॉल आणि 24 धाव्यांची आवश्यकता. सहा बॉल आणि 24 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 बॉल 24 धावा. इथे फुल टॉस बॉल आहे आणि हाईट फॅक्टर चेक केला जाईल. अंपायर रिव्ह्यू वेस्ट हाईट चेक केली जाईल. वेस्ट हाईटच्या वरती आहे की काय, तिसरे पंच विनंती आपण चेक करायचे. आज जितेश मार्के आणि अर्जुन मार्के यांचा अभिष्टचिंतन सोहळा आहे आणि दोघांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील. इट्स नो बॉल. फ्री हिट असेल पुढचा बॉल. एज लागले दरम्यान रिजनला बॉल गेलाय. आणखी एक बॉल डॉट. 5 बॉल आणि 23 धाव्यांची आवश्यकता आहे. पाच बॉल आणि 23 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. नो बॉल. कदाचित विकेटच्या बाहेर पिच झालाय. वेस्ट साईडच्या वरती आहे. नो बॉल आपण पाहतोय आणि इथे नवीन गोलंदाज आता वापरायचा आहे हा निर्णय घेतलाय.
5 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल फ्री हिट असेल. गोलंदाज रियाज शेख बॉलिंग ट्रॅक वरती. 5 बॉल 22 धावांची आवश्यकता. 48 धावा धावफलकावरती. समोरच्या दिशेने प्रहार केलाय आडव्या बॅटने आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार आलाय इथे आपण पाहतोय. अविनाश यांच्या बॅट मधून 4 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. 4 बॉल 18 धावा इथून बनवल्या जाऊ शकतात का? तर शक्य आहे ॲज पर कॅल्क्युलेशन. 4 बॉल 18 धावांची आवश्यकता. ऑस्टनच्या खूप जास्ती बाहेर बॉल चेस करण्याची आवश्यकता या बॉलला मला वाटतं नव्हती. जर चेस केलं नसतं तर वाईट बॉल स्ट्रेट अवे कॉल आला असता. आता 3 मध्ये 17 धावांची आवश्यकता. 3 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता आहे. MS11 चाफेवाडी संघाला 3 बॉल 17 धावा. लक्ष जरूर मोठं होतं परंतु लक्ष्याच्या दिशेने मार्गक्रमण केलंय. 70 धावांचं लक्ष आहे. 53 धावांवरती पोहोचलेत. 3 बॉल 17 धावांची आवश्यकता. ऑन साइडला प्रहार केलाय. ओ क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सचिन जोरगे. त्यांनी झेल टिपलाय. विकेट आली आहे. योग्य वेळेवरती उडी घेतली आहे आणि उडी मारत असताना हा झेल टिपलाय. विकेट. अजूनही आवश्यकता आहे. बॅटिंग करणारी टीम आता लक्ष थोडस धुसर होताना पाहायला मिळतंय. विजयाच्या आशा धुसर होताना पाहायला मिळत आहेत. MS11 चाफेवाडी संघ संधी तर मिळाली होती परंतु संधीचं सोनं इथे करता आलं नाहीये. नवीन फलंदाज प्रवीण मैदानावरती. 2 बॉल 17 धावा. इथून अनाधिकृत बॉलची वाट तुम्हाला पाहावी लागेल. राईट आर्म राऊंड द विकेट. ऑन साइडला प्रहार केला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॉलच्या खाली आणि सध्या गोलंदाज रियाज ऑन ए विकेट हॅट्रिक. तर युवा सेना आणि त्या युवा सेनेचे पदाधिकारी आपण पाहतोय. युवा सेना शिवसेना शिंदेगड. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. पुन्हा एकदा भारत देशा घडवू हिंदुस्तान. भगवे आमचे रक्त तळपते तप्त हिंदवी बाणा. जात गोत्र धर्म अमुजा. शिवसेना शिवसेना शिवसेना. आदरणीय श्रीमान आकाशजी बिराडे तालुका संघटक. दिनेशजी कालन शाखा प्रमुख. दीपकजी कोठावले उपशाखा प्रमुख. देव मार्के खजिनदार. भावेश कोठावले सल्लागार. भावेश खुने सदस्य. कल्पेश भोईर सदस्य. प्रणय मार्के सदस्य. रोहन मार्के सदस्य. सर्वांचं इथे मनापासून स्वागत आहे. आणि ही मॅच इथे जिंकली आहे शिवप्रेमी शिरगाव संघाने. खूप खूप अभिनंदन टीम शिवप्रेमी शिरगाव. आणि रियाज शेख याने हॅट्रिक इथे पूर्ण केली आपण पाहतोय. अगदी या स्पर्धेमधली एक अनोखी हॅट्रिक त्यांनी पूर्ण केली आहे. शेवटच्या 3 बॉलवरती 3 सफलता मिळवत असताना रियाज शेख यांना आपण पाहिले विकेट हॅट्रिक त्यांनी पूर्ण केली आहे.